देश के संसद भवन में वक्फ बोर्ड के विधेयक के पारित होने के साथ ही मिलीजुली प्रतिक्रियाएं सामने आने लगी है। उबाटा प्रमुख उद्धव ठाकरे ने इसका विरोध करते हुए इसे बीजेपी की साजिश करार दिया। उन्होंने आरोप लगाया कि वक्फ बोर्ड की जमीन अदानी और अंबानी को बेचने की बीजेपी की साजिश है। इस पर अब शिंदे गुट के मंत्री संजय सिरसाट ने तीखी प्रतिक्रिया देते हुए उबाटा पर जमकर निशाना साधा। काल देशातल्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वाची घटना घडली। वक्फ बोर्डाचं बिल पास करण्यात आलं। हे जे बिल आहे, आमची अपेक्षा होती की काही जास्त विरोध न होता हे तातडीनं मंजूर केले जाईल, परंतु काही लोकांनी एवढी काही त्याच्यावर चर्चा घडून आणली की आता मुसलमानाचं काय होईल आणि आपले मताचं कसे जुळवाजुळवी करायची, या दोन गोष्टी धरून रात्री जवळपास 2 वाजेपर्यंत त्याच्यावर चर्चा चालली। काय वक्फ बोर्डाचं बिल आहे, काय मुसलमानांना त्रास होणार आहे, यापेक्षा राजकारण कसं केलं जाईल, राजकारणामध्ये असलेल्या घटनेची बदनामी कशी केली जाईल, राज्यघटना मानणारे लोक राज्यघटनेच्या विरोधात कसे बोलत होते काल पाहायला मिळाले। सर्वात महत्वाची गोष्ट, ते उबाटा युटी यूज अँड थ्रो वाले ते तर ह्या भाषेत बोलत होते की हे त्यांचे मसीहा झाले होते। जर वक्फ बोर्डाचा कायदा आला तर हे सगळ्या जमिनी अदानी आणि अंबानीला मिळतील, हे विकायचा भाजपचा घाट आहे। लाज नाही वाटत ते बोलायला। आजही महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं, अनेक ठिकाणी नोटिसा दिल्या गेलेल्या आहेत, मंदिराला असतील, घरांना असतील, शेतींना असतील, काय आमच्या जमिनी आहेत, आता तुम्ही त्या खाली केल्या पाहिजे। आणि त्यांची हुकुमशाही अशी आहे की आमचा जो कायदा आहे त्या कायद्याच्या वर कोणी नाही, हायकोर्ट नाही, सुप्रीम कोर्ट नाही, हम करे सो कायदा। अरे अदानी अंबानी जमीन घेतील की नाही घेतील हा भाग वेगळा आहे, परंतु तुम्ही तुमचे मंदिरं त्यांना देतायत का, दान करतायत का, करायचे आहेत का, तुम्हाला कशासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे त्यांना? हिंदुत्वाच्या गप्पा मारणारी ही लोक आज ह्या भाषेमध्ये जेव्हा भाषण करत होते त्या टायमाला स्वतःच भांबवलेले होते। काय बोलावं आणि काय बोलू नये हे सुद्धा त्यांना सुचत नव्हतं। तुम्ही ज्या काही काल भावना व्यक्त केल्यात ना, त्या भावना ज्यांचं आता उबाठामध्ये काही अस्तित्व नाही अशा 5 नेत्यांना विचारा, 5 शिवसैनिकांना विचारा की तुम्ही मांडलेली मताशी ते सहमत आहेत का? जर ते सहमत असतील तर मग त्या दिशेने पुढे चाला। एकीकडे सांगायचं की आम्ही हे जे काही करतोय ते हिंदुत्वासाठी करतो, आणि दुसरीकडे ह्या सगळ्या गोष्टी जे काल देशाने पाहिल्यात, महाराष्ट्राने पाहिल्यात, महानगरपालिकेची निवडणूक आली, आमचं मराठी मतदार कुठे जाणार नाही ते आमच्या बरोबरच आहे। कसं राहील तुमच्या बरोबर? आम्ही हिंदुत्वाची कास धरलेली, हिंदू मतदान कुठे जाणार नाही, कसं राहील तुमच्या बरोबर? तुम्ही तुमचे मंदिरं सुद्धा दुसऱ्यांना द्यायच्या मनस्थितीत आहात। अशा वेळेला तुम्हाला महाराष्ट्राने काल उघडं नागडं केलेलं होताना पाहिलेलं सुद्धा आहे। म्हणून यानंतर वक्फ बोर्डाचा जेव्हा जेव्हा विषय निघेल तेव्हा तेव्हा या उबाठाच्या लोकांवर लोक टीका करायला सुरुवात करतील। निश्चित एक मोठं पाप काल उबाठाने केलंय, ते अख्ख्या महाराष्ट्राने नाही तर देशाने पाहिलेलं आहे। म्हणून यापुढे उबाठाचं अस्तित्व हे संपलेलं राहील। आता हे जे 2 मुल्ला आहेत, या मुल्लाने आता जाऊन गुडघे टाकावं एवढंच त्याच्याकडे आता काम बाकी आहे। आधुनिक जिना कुणाला म्हणता? इतिहास कधीतरी पाहिलाय का, वाचलाय का तुम्ही तरी? कधी अफजल खान, कधी जिना, कधी आणखी काय काय नाव कुठून आणतात माहित नाही। जेव्हा या देशाची फाळणी झालेली आहे त्या दिवसापासून कोणीही कुणालाही असं या भाषेत कधीच बोललेलं नाही। लोकसभेच्या टायमाला तुमची हीच गत होती, घटना बदलणार आहेत, आता मुसलमानाला पाकिस्तानाला पाठवणार आहेत, एक मुसलमान गेला। ही देशाची घटना मानणारा कोणत्याही जाती धर्माचा असो तो इथं चांगल्या पद्धतीने राहतोय, परंतु मताच्या लाचारीसाठी या मुसाला घेऊन मिरवणुकीत नाचणारे लोक
पाकिस्तानचा झेंडा घेऊन रॅल्या काढणारे लोक हे आम्हाला जिना शिकवणार आहे. तुम्ही आता खऱ्या अर्थानं जिनाचे वंशज म्हणून आता वावरायला लागले. अहो काय निर्णय घेतला एकदा त्याचा अभ्यास करा. तोंडात येईल ते बकू नका. टोमणे मारण्याची सवय सोडा. लोक आता हे ओळखून आहेत तुम्ही नेमक्या कोणत्या बाजूचे आहात. अहो ज्या शरद पवारचे गुणगान गाता ना तुम्ही, त्या शरद पवार या बिलावर काही जास्त बोललाय का? नेतृत्व करताना कसं करायचं त्यांच्याकडून तेवढी अक्कल तरी घ्या. म्हणून आता तुम्ही टोमणे मारणं हे सगळं फिरून बोलणं हे आता बंद करा. लोकांना याचा कंटाळा आलाय. आता तुम्ही कोणती तुमची पार्टी आणि कोणतं तुमचं स्ट्रॅटेजी हे एकदा ठरवून घ्या आणि ते महाराष्ट्राच्या जनतेला कळवू पण द्या. जाऊची जमीन काय त्याची आहे, आम्ही कुणाची जमीन घ्यायची आहे आता हे तुम्ही शिकवणार आम्हाला. उद्या हे वक्फ बोर्डवाले मातोश्री जेव्हा म्हणतील ना की ही मातोश्रीची जागा सुद्धा वक्फ बोर्डाची, त्या टायमाला तुमचे डोके ठिकाणावर येतील. तोपर्यंत येणार नाही.